संसारातील प्रत्येक पदार्थ परिणामी नाश पावत असल्यामुळे परिपूर्ण म्हणता येत नाहीत. परिणाम स्वरूप तर भगवान श्री नारायण आहेत. या प्रभू नारायणाला जो ओळखतो आणि त्या नारायणाशी जो आपले मन तदाकार करतो तोच नारायणाशी एकरूप होत असतो. फक्त जीवात्माच श्री नारायण रूप होऊ शकतो आणि तोच परिपूर्ण होतो. तेव्हाच जीवाचे जीवन सफल होत असते. जीव जोपर्यंत अपूर्ण आहे तोपर्यंत त्याला शांती मिळत नसते. जीव जेव्हा ईश्वराशी एकरूप होतो आणि जेव्हा जीवाला ईश्वराचा अपरोक्ष साक्षात्कार होतो तेव्हाच जीव परिपूर्ण होतो. परमात्मा श्रीकृष्णाचे दर्शन घडण्यासाठीच हा माणसाचा जन्म आहे. मनुष्यच भगवंताचे दर्शन करू शकतो. पशुला तर आपल्या स्वरूपाचे भान नसते. मग तो बिचारा परमात्म्याचे दर्शन कसे करू शकेल? परमात्म्याच्या दर्शनाशिवाय जीवन सफल होत नसते. जो परमेश्वराचे दर्शन करतो त्याचेच जीवन सफल होते. हा जीव अनंत जन्मापासून भोग भोगत आला आहे तरीही त्याला तृप्ती मिळाली नाही. ही तृप्ती त्याला तेव्हा मिळते जेव्हा त्याला परमात्म्याचे दर्शन घडते. तेव्हा श्रीकृष्णाच्या दर्शनाशिवाय जीवाला परिपूर्ण शांती मिळत नाही. दर्शनाचे 3 प्रकार शास्त्रात सांगितले आहेत. 1. स्वप्नात प्रभूचे दर्शन होते ते साधारण दर्शन होय. 2. मंदिर व मूर्तीत जे दर्शन होते ते मध्यम दर्शन होय. आणि 3. ईश्वराचे अपरोक्ष दर्शन हे उत्तम दर्शन होय. परमेश्वराचा अपरोक्ष साक्षात्कार जेव्हा होतो तेव्हा जीवन सफल होते. वेदांतात साक्षात्काराचे 2 प्रकार सांगितले आहेत. 1. परोक्ष ज्ञान व 2. अपरोक्ष ज्ञान. परमेश्वर विशिष्ट कोण्या एका जागी आहे असे मानणे हा परोक्ष साक्षात्कार होय. ईश्वराशिवाय काहीही नाही. ईश्वरच सर्व काही आहे. मी ईश्वराहून वेगळा नाही असा अनुभव येणे हा अपरोक्ष साक्षात्कार होय. जय जय राम कृष्ण हरी.